अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला कोर्टामध्ये हजर करतील अशी शक्यता वर्तवली जाते। अशोक खरात सध्या कोठडीत आहे। प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली आहे आणि आता त्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर केलं जाईल अशी माहिती मिळतेय। सुरक्षेच्या कारणावरून खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करतील अशी माहिती मिळतेय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, आज खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यामागचं प्रमुख कारण काय आणि आज कोर्टात सुनावणी वेळी कोणकोणते मुद्दे प्रामुख्याने समोर येतील? अशोक खरातला आज 5व्यांदा नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। याआधी 3 वेळा त्याला हजर केलं, त्यावेळेस पोलीस कोठडी देण्यात आली होती। 4थ्या वेळी त्याला एमसीआर देण्यात आलेला होता। त्याचा ताबा एसआयटीने पुढच्या गुन्ह्यासाठी घेतलेला आहे आणि आज पुन्हा एकदा पुढच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कस्टडी मागण्यासाठी त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार होतं। मात्र आता अशी माहिती मिळते, एसआयटीने जिल्हा न्यायालयाकडे एक पत्र दिलेलं होतं, विनंती केलेली होती की आम्हाला त्याला फिजिकली इथे घेऊन येणं शक्य नाही, त्यापेक्षा जर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जर त्याला हजर केलं तर त्याबाबतचा विचार केला जावा। यामागची कारणं, त्याच्या सुरक्षेची कारणं देखील आहे, जी पोलीस यंत्रणेवरचा जो ताण निर्माण होतो तो देखील आहे, संपूर्ण न्यायालयाच्या आवारामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते। ही सुनावणी ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, वकील हे कोर्ट रूममध्ये देखील हजेरी लावत असतात। त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमांचा, या गोष्टींचा विचार करून अशी विनंती करण्यात आलेली होती त्याला व्हीसीद्वारे हजर करावं का, आणि त्याला आता नुकतीच कोर्टाने परवानगी दिल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये अशोक खरात याला व्हीसीच्या माध्यमातून कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आजचे जे प्रमुख मुद्दे आहेत ते प्रमुख मुद्दे, पहिल्या गुन्ह्यामधल्या तपासानंतर आता आम्ही पुढच्या गुन्ह्याच्या तपासाला लागलेलो आहोत। पुढचा गुन्हा किती गंभीर आहे? पुढचा गुन्हा यासाठी गंभीर आहे, त्यामध्ये अशोक खरात याने त्या महिलेला लग्नाचं आमिष दिलेलं आहे। तिला तो सांगतो की मी देवाचा अवतार आहे, मागच्या जन्मी तू अप्सरा होती आणि तुझा जो घटस्फोट आहे तो घटस्फोट हा लिखितच होता, तो होणारच होता, त्यामुळे मी आता तुझ्याशी लग्न करणार आहे असं त्याने आमिष दाखवलेलं होतं। तिच्यावर वारंवार अत्याचार देखील केलेले होते, त्यामध्ये तिचा गर्भपात देखील केलेला होता आणि त्यामुळे तो काही गोळ्या देखील त्या पीडित महिलांना देत होता। आत्ताशी ही एक तक्रार आलेली आहे, परंतु याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील काही डॉक्टरांची देखील चौकशी केल्याचं तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे, तशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते। त्यामुळे हा गुन्हा अधिक गंभीर आहे। त्यामध्ये कुठले कुठले डॉक्टर इन्व्हॉल्व आहेत का, याबाबत देखील आजच्या युक्तिवादमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। निश्चित मुकुल, अपडेट जाणून घेत राहू आजच्या या सुनावणी संदर्भातले। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.